नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टी व्ही बुलेटिन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आज अतिशय थरारक वळण आपल्याला पाहायला मिळतंय. होय मित्रांनो, ज्या गोष्टीचा आपण कधीच विचार केलेला नव्हता ती गोष्ट घडली मित्रांनो. इंद्रा गेला आईच्या विरोधात. आईला न जुमानता इंद्र राणीचा हात पकडून स्वतःच्या बेडरूममध्ये दबक्या पाऊलाने नजर चुकवत आपल्या बेडरूममध्ये राणीला घेऊन येतो. होय मित्रांनो, हा प्रोमो खूपच आनंदीदायी आज आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला असे दिसतं. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना, तर आताच आपले नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओच्या सुरुवातीलाच विक्रांतला इंद्राने घरातून बाहेर हकलून लावलेलं असतं. म्हणून आता विक्रांत आपल्या बायकोसोबत घर सोडून बाहेर निघून आलेला असतो. त्याला समजविण्यासाठी त्याचा लहान भाऊ अजित त्याला परत एकदा महाडिकांच्या घरामध्ये घेऊन जायला आलेला असतो. मात्र तो त्याचंही न ऐकता तिथून निघून जातो. सोबत उर्मिलाही गाडीमध्ये बसून तिथून आता निघून जाते. तरीही उर्मिला त्याला समजवत असते, अरे प्लीज ऐक माझं, जाऊ नको असं. तरीही विक्रांत तिला गाडीमध्ये बसून बळजबरीचं ना तिथून बाहेर घेऊन जाताना आपल्याला दिसतो. पुढच्या सीनमध्ये एक धक्कादायक वळण आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये बुवा काहीतरी रिस्पॉन्स करताय हेच आपल्याला दाखवलं जातं. राणी आता बुवांनाच भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली दिसते, ज्यामध्ये बुवांच्या शेजारी ती जाऊन बसलेली असते. आता सर्व दारूमदार आपल्या बुवांवरच आहे. म्हणजे आज घरामध्ये जे काही घडलंय ना, याला प्रतिउत्तर देण्यासाठी आता बुवाच एकमेव असे पुरावा आहेत ना, जे आपल्या घरातल्या लोकांसमोर माझी आणि माझ्या नवऱ्याची व इंद्रजी सरांची बाजू घेऊ शकतील. म्हणून त्यांना समजवण्यासाठी घरामध्ये आज जे काही घडले याबाबत बोलण्यासाठी राणी त्यांच्यासोबत बोलायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते. ती आता आबांना बोलत असते, आबा तुम्हाला काय सांगू, आज खूप मोठं प्रकरण घडलं आमच्या घरामध्ये. इंद्रजीत सरांना आणि मला घरातून हकलून लावण्यात आलेलं आहे. आमच्यावरून घरातल्यांचा विश्वासच उडालेला आहे. आम्ही हे सगळं कुणासाठी केलं? तुमच्यासाठीच ना. आता सत्य काय आहे ना, हे सर्वांना सांगण्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल बुवा. किती दिवस तुम्ही असं इथे असं पडून राहणार आहात? माझ्यासाठी, आईंसाठी तुम्हाला उठावंच लागेल. समोरचं जे मशीन असतं ना, ते आता जोरजोरात बीप वाजायला लागतं. आता हे मशीन का वाजतंय हे पाहण्यासाठी तिथे आता तो नर्स येते आणि नर्स आणि तो जो मुलगा असतो तो राणीला आनंदाची बातमी देताना दिसतात, की तुम्ही जे काही बोलताय ना हे त्यांना ऐकू जाते. बघा, मशीनचा आवाज येतोय. हे ऐकल्यानंतर राणीला सुद्धा आनंदच होतो. ती बुवांना पुन्हा पुन्हा उठवण्यासाठी प्रयत्न करत असते. पुढच्या सीनमध्ये आज आपल्याच घरामध्ये मी माझ्या मुलासोबत किती वाईट वागले त्याच्यावरती अविश्वास दाखवला. माझा मुलगा घर सोडून गेला म्हणून उर्मिला आपली रत्नाई जी असते ना, तिला जरा जास्तच गिल्टी फील होताना आपल्याला दिसतं. अजित रत्नाई आपापल्या रूममध्ये आलेली असताना रत्नाई रडत असते. अजितचा जो अजितच्या हातामध्ये आपल्या बाबांचाच फोटो असतो. बाबांचा फोटो हातामध्ये घेऊन तो जोरजोरात रडत असतो. आईला तो समजवत असतो, आई तू काय शांत बसलीस ग, अडवायचं ना. अगं आपला दादा कोणासाठी हे सगळं करत होता? शेवटी बुवासुद्धा तसेच निघाले आणि राणीसुद्धा. आता उर्मिला रत्नाई अजितला समजवताना आपल्याला दिसते, अजित नाही, तू जसं समजतोय ना तसे बुवा नाही आहे, खूप चांगले आहेत ते. तरीही अजित बोलतो, पण राणी आणि इंद्रदादा यांच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. आता राणी आणि इंद्रजीत रात्र होऊन गेलेली असते. राणी इंद्रजीत सरांना भेटायलाच बाहेर आलेली असते. आज घरामध्ये जे काही घडून गेलेलं असतं त्यामुळे इंद्रा जरा अस्वस्थच असतो, कारण राणीला सरळ सरळ आईने डिवॉर्स द्यायला सांगितलेलं असतं. म्हणून तो जरा अस्वस्थच असतो आणि याबाबत राणीसोबत कसं बोलायचं बरं. म्हणून इंद्रा जरा अस्वस्थ होऊन तिच्या डोळ्यांमध्ये नीट डोळे घालून बोलतच नाही. राणीला काहीतरी अस्पष्टता जाणवते. ती सरांना विचारते, सर काय झाले? तर इंद्रा आता राणीला काहीच न बोलत नाही आणि तो आता बोलत असतो, आता जे काही आहे ना ते आपल्यालाच करावं लागेल राणी. मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. राणी बोलते, काय सांगायचं सर? दुसऱ्या सीनमध्ये उर्मिला आता बाहेर झोपडपट्टीमध्ये म्हणा किंवा छोट्या घरामध्ये म्हणा, तिचं हे ड्रीमच नसतं. तिला महाडिकांच्याच घरामध्ये राहायचं असतं. तिला मोठमोठी स्वप्न बघायची पहिल्यापासूनच सवय असते. विक्रांत हे काय करतोय तिला अजिबातच आवडत नसतं. ती विक्रांतला प्रतिउत्तर द्यायला जाते, काय चाललंय तुझं, मला तुझ्यासोबत यायचं नाही आहे, असं तसं नको ते बोलत असते. म्हणून विक्रांत याची आधीच तळपायची आग मस्तकात निघून गेलेली असते आणि त्यात ही उर्मिला त्यात भर पाडत असताना आपल्याला दिसते. तो एकदमच तिला बोलतो, तुला जायचं आहे ना, निघ.
आत्ताच्या आत्ता निघ इथून, नको आहे मला तुझी साथ, जे करतोय ना मी ते माझ्यासाठीच करतोय. तर पुढच्या सीनमध्ये इंद्रा राणीला साथ देताना आपल्याला दिसतो, ज्यामध्ये तो डायरेक्ट राणीचा हात पकडतो. आईला न जुमानता इंद्रा राणीला दबक्या पावलांनी घरामध्ये घेऊन येतो, आपल्या बेडरूममध्ये घेऊन येताना आपल्याला दिसतो. हे पाहून राणीचं मन अजून इंद्रजित सरांकडे खेचलं जातं. ती इंद्रजित सरांच्या प्रेमातच पडली, मात्र ती इंद्रजित सरांना सांगत नाही. हेच आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? विक्रांत नक्की आता असा कोणता डाव खेळणार ज्यामुळे राणी आणि इंद्रा पुन्हा अडकतील आणि या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी बुवा खरंच कोमातून बाहेर येतील का? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे या मालिकेचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.